तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, कंबाईन आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आणखी एक योजना ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागासाठीची. ग्रामीण भागासाठीची वेगळी बघितली, आता शहरी भागासाठीची वेगळी बघायची. तर बघा, शहरी भागासाठीची जी योजना आहे ती 25 जून 2015 ला सुरू करण्यात आलेली आहे आणि याचं ध्येय काय आहे तर वर्ष 2022 पर्यंत शहरी भागात सर्वांना घरे उपलब्ध करून देणे. जे शहरी झोपडपट्टी वासी आहेत किंवा शहरी गरीब आहेत अशांना घर उपलब्ध करून द्यायचे. हाऊसिंग फॉर ऑल, सर्वांना घर उपलब्ध करून द्यायचे. तर 31 मार्च 2022 पर्यंत एकूण 20 दशलक्ष म्हणजे 2 कोटी परवडणारी घरे बांधण्याचं लक्ष या योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. आणि आता या योजनेअंतर्गत सरकारी अनुदान किती मिळतं व्यवसाय म्हणजे जो डेव्हलप करतोय त्याला, तर सरकारी अनुदान 1 ते 1.5 लाख रुपये प्रति घर किंवा फ्लॅट. जर एखादा फ्लॅट असेल तर त्यासाठी 1 लाख रुपये अनुदान मिळतं आणि जर वैयक्तिक घर बांधत असेल तर तिथं 1.5 लाखाचं अनुदान मिळतं. आणि त्या जे व्यक्ती लोन घेणार आहे ते घर घेण्यासाठी त्या लोनवरती जी व्याज सबसिडी ती व्याज सबसिडी सुद्धा 2,67,000 पर्यंत व्याज सबसिडी केंद्र सरकार त्याच्यामध्ये देणार आहे. तर बघा, आता याचे लाभार्थी कोण कोण आहेत तर शहरी गरिबांमध्ये शहरी बीपीएल लोक तसंच झोपडपट्टी वासियांसह शहरी गृहनिर्माणाच्या तुटवड्याचा सामना करण्यासाठी पात्र शहरी गरिबांना पक्की घरं उपलब्ध करून देणे ह्याचं उद्दिष्ट आहे. राईट. तर या मोहिमेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जे घर आहे ते घर महिला किंवा त्या घराचा जो मालकी हक्क आहे तो मालकी हक्क महिला सदस्याच्या नावावर किंवा नवरा आणि बायको यांच्या संयुक्त नावाने दिले जातं. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि माझा नंबर तुमच्याकडे असू द्या जेणेकरून तुम्हाला या नोट्स तुम्हाला किंवा आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी ऍड करतो. आणि दररोज 7 वाजता 7 PM ला आपलं या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर असतं जिथं आपण रिव्हिजन करून घेतो इकॉनॉमिक्सची. सो थँक्यू.